हॅलो हाय मित्रांनो, आज आमची अॅनिव्हर्सरी आहे आणि आम्ही चाललो आहे ज्योतिबा देवाचे दर्शन घ्यायला। आजचा दिवस आमच्यासाठी खूप स्पेशल आहे बघा, म्हणून तर चाललोय आम्ही ज्योतिबा देवाचे दर्शन घ्यायला। घरातनं बाहेर पडताना एवढा विचार नक्की यायचा की पाऊस तर नाही ना यायचा, पण हा वार तर असलं जोरात लागत होतं, आयला काय बोलायचं नको। ह्यो दिसला का तुम्हाला साताराचा ब्रिज आहे, डायरेक्ट कोल्हापूर। मग काय लागलो की हायवेला लागल्यावर पुढे आलो, पण पोरगा आमचा मोठमोठ्या गाड्या बघितल्यावर गारटलं गेला का। बायको म्हणली आमची, अरे गाडी कुठे बी थांबू नका हो, डायरेक्ट लोकेशन वर थांबा। म्हणलं तिला काय म्हणलं, आपलं काय हेलिकॉप्टर आहे वे, तेवढ्यात लागलं की पेंगायला। आता ही दोघं बी लागल्यात पेंगायला, म्हणलं आता देऊया ह्यांना काहीतरी खायला। मग काय गाडी लावली हॉटेलच्या बाहेर, अरे तेवढ्यात काय बघतोय ही पोरगा आमचं लागलं तुरतुर पळाय। मित्रांनो आज आम्ही एवढं खुश होतो का नाही काय सांगायचं नको। आम्ही मग काहीतरी नाश्ता बिष्टा केला मस्त पैकी, पोरानं पण काहीतरी खाल्लं मस्त पैकी, असा वडापाव खाल्ला, उत्तप्पा खाल्ला। पण एक गोष्ट मित्रांनो, मला गाणं ऐकायचं लय नाद। ही दिसतंय का तुम्हाला काय आहे, ह्यो हाय साऊंड, ह्यो लावला मी गाडीच्या इथं। हा काय गाणी बिणी असे एकदम खतरनाक वाजत होती का नाही, त्यात ही ब्लूटूथ लावूनच गाणी सुट्टीच नाही। मग उमरज मध्ये घेतलं आम्ही गणपतीचं दर्शन घेतलं, तिथं 5-10 मिनिटं थांबलो आणि परत लागलो आम्ही आमच्या मार्गाला, कारण ज्योतिबाचं दर्शन आम्हाला घ्यायचं होतं ना लवकर। बायको म्हणायला लागली गाडी पळवा अरे गाडी पळवा, काही तर माझी झाली कुत्र्यागत झालं। मारला की मग स्टार्टर, आणि पुढे आल्यावर ही काय बघतोय कुठला आला अंडा बोंडा। अरे बायको म्हणली अंडा बोंडा नाही अंडा कोंडा, आला भिलूच की मी कसला आयला, मी तर गाडीवरूनच उडी मारून पळणार होतो। मित्रांनो मला तर घामच फुटला होता। परत जरा थोडस पुढे आलो आणि ही काय बघतोय नवीन प्रकरण, आयला ह्यो ट्रकच उलटा झालता। मित्रांनो तुम्ही बघू शकता की या ट्रकची काय अवस्था झाल्या आणि कसा हा पलटी झाला असेल। तुमच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील, पण अशी घटना बघूनच आमच्या अंगावर शहारे आले। मग आम्ही पुढे आलो, पुढे आल्यानंतर आम्हाला लागला टोल नाका, टोल नाका लागल्यानंतर आम्ही पिरू बिरू दिसलं, मग मस्त पैकी त्यातला एक पिरू घेतला, मीठ लावून चटणी लावून, हा तुमच्या पण तोंडाला पाणी सुटलं असेल। मग काय टाकला की पिरू तोंडात, आम याम याम याम। बायकोनं मला 2च फुडी दिल्या मोजून, आणि हिनं मागच्या माग गायब केलं पिरू। मी पिरू मागलं म्हणून म्हणते पुढे आल्यावर बघतोय तर काय ह्यो काय नवीनच ऍक्टिंग चालली ह्याची, आय गो हे असं तसं ऍक्शन बिक्शन, अगं बाया 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 जेवाया माघारी येताना म्हणलो येतो जेवाय। तर बघू शकता मित्रांनो की नवऱ्याला ठेवून एकटं पेरू कसं आणतात आणि त्याची मजा घेतात ही दोघं जण। आम्ही या निसर्गाचा आनंद घेत घेत कधी कोल्हापूर जवळ पोहोचलो हे आम्हाला कळलंच नाही। फक्त 20 किलोमीटर राहिलो होतो कोल्हापूर। ह्या दोघांचं मागं बसून काय प्लॅनिंग चाललं होतं काय माहिती, पण आम्ही पोहोचलोच या बोर्ड पशी। थोडस जवळ आहे आणि थोडस लांब आहे, आणि रस्ता थोडा कच्चा आहे आणि थोडा पक्का आहे। अयो मी तर गाडी चालवत होतो, पण रस्त्यात खड्डा आहे का खड्ड्यात रस्ता हीच मला कळत नव्हतं। ह्यो आमचा सुपरस्टार लागला खुणवायला मला पुढे बसायचे म्हणून। मम्मी पण म्हणायला लागली ह्याला घ्या की जरा पुढं। मग मी हिला म्हणलं तू जरा थांब थोडं, मी घेतो याला पुढं। तेवढाच आलंच की बोरंघाट आलं म्हणून आम्ही थांबलो, आणि मग काय ह्याला सोडलं जरा रिक्षाच्या हौदात। अहो ती रिक्षा नसते का छोटी, त्याला हौदा असतो, त्याच्या हौद्यात ही लागलं की चेकळायला। तर मी आजूबाजूला लागलो बघाय, आणि मला दिसला ज्योतिबाकडे जायचा बोर्ड। बायको पण लागली होती की आजूबाजूला बघाय। बायको मला म्हणली होती ज्योतिबा याच्या आधीगर मला ड्रेस घ्यायचाय। म्हणलं हो दे खर्च हाय आपल्याच घरचं, मग काय सुट्टी आहे म्हणली नवऱ्याला आज सुट्टीच द्यायची नाही। मग काय खरंच की घेतला की एक ड्रेस तिला, आणि ह्याला पण घेतलं पुढं। तुम्हाला माहित नाही मित्रांनो ही एकमेकाची दोघं खोडी काढत असतील, त्यात माझं मरण होतं, म्हणजे गावासंग किडे बिरा काढतात। मित्रांनो आमच्या लग्नाला 4 वर्ष झालेत कंप्लीट, आणि आमचा 3रा मेंबर आमच्या बरोबर असल्यामुळे हा प्रवास आमचा खूपच आनंदमय आणि सुंदर झाला होता। ज्योतिबाचं दर्शन घ्यायचा टाइम पण जवळ आला होता। तुम्ही बघू शकता मित्रांनो की 2 किलोमीटर फक्त अंतर राहिलेलं आहे ज्योतिबा देवाचं दर्शन घेण्यासाठी। आता आम्ही चाललो, आता आम्ही पोहोचलो। गाडी मी पार्किंग केलेली आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकताय। आणि हे आमची फॅमिलीचं काय चाललंय हे बघा, मेकअप बिकअप। हायला मी विचार करतोय ह्यो आमचा 3रा मेंबर का ग बसलाय, दया कुछ तो गडबड आहे। पोरानं लाडू खाऊन जी जिलेब्या टाकाय सुरुवात केली ती आगाय, शेवटी याच्या जिलेब्या चारून आपलं जिलेब्या टाकून झाल्यानंतर तर मित्रांनो आपण भेटूया या व्हिडिओच्या दुसऱ्या ब्लॉग मध्ये, म्हणजेच दुसऱ्या पार्ट मध्ये। तोपर्यंत आमच्या सोबत जोडून राहा, फॉलो करा, लाईक करा।